नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकेंनो व कार्यरत असलेले शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, जे की तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। आता तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्यापैकी पहिला प्रश्न असा असणार आहे की टीईटी कोणी द्यावी। मग त्याच्यानंतर असा एक प्रश्न पडलेला असेल की टीईटी ही कोणासाठी आहे, म्हणजे याच्यामध्ये टीईटी ही कोणासाठी आहे म्हणणाऱ्यांमध्ये एक वर्ग असा सुद्धा आहे की ज्यांनी डीएड बीएड केलेला आहे त्यांनी द्यावी का। मग एक वर्ग असा सुद्धा आहे की जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी टीईटी द्यावी का। हे तर आता कंपल्सरी आहे की शिक्षकांनी टीईटी द्यायची आहे, म्हणजे कार्यरत असलेल्यांनी। मग याच्यामध्ये असे सुद्धा काही आहेत की त्यांना असा एक प्रश्न पडलेला आहे की ही टीईटी सर्वांसाठी आहे की फक्त कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी स्पेशल टीईटी आहे। मग याच्यामध्ये मार्किंगला काही मार्किंगला काही सूट दिलेली आहे का, असे बरेचसे प्रश्न पडलेले आहेत। ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे एकदम डॉट टू डॉट पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम व्यवस्थितपणे शांत मनाने ऐकून घ्या, म्हणजे तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकदम परफेक्ट भेटून जातील। आता पहिल्या प्रश्नाकडे वळू आपण की टीईटी कोणी द्यावी। हे पहा, टीईटी ही सर्वांसाठीच आहे, म्हणजे टीईटी सध्या कोणीही देऊ शकतो, पण टीईटी सध्या कोणी द्यावी तर ज्यांचं नुकतंच डीएड बीएड झालेलं आहे। आता ते डीएड एपीएल असो किंवा बीएड एपीएल असो ते सुद्धा टीईटी देऊ शकतात। ओके, क्लिअर आहे। एपीएल वाल्यांनी सुद्धा टीईटी देऊ शकतात। आता ज्यांचं डीएड पूर्ण आहे किंवा बीएड पूर्ण आहे पण ते अद्याप ही टीईटी पास झालेले नाहीयेत तर ते टीईटी देऊ शकतात का, ते सुद्धा टीईटी देऊ शकतात। त्यांनी टीईटी द्यायलाच पाहिजे। एक वेळेस तुम्ही जेवण नाही केलं तरी चालेल, पण ज्यांचं नुकतंच डीएड बीएड झालेलं आहे त्यांनी टीईटी दिलीच पाहिजे, कारण टीईटी ही आपल्या पाचीला पुजलेली आहे आणि भविष्यामध्ये टीईटी शिवाय पर्याय नाही। मग आता टीईटी आणखीन कोणी द्यावी तर जे डीएड बीएड झालेले आहेत, नुकतंच डीएड बीएड झालेलं आहे, डीएड बीएड पूर्ण सुद्धा झालेलं आहे, टीईटी पास नाही, त्यांनी द्यायलाच हवी। आणि एपीएलवाले त्यांनी सुद्धा टीईटी द्यावी, ही टीईटी त्यांच्यासाठीच आहे। मग आता आणखीन एक प्रश्न पडतो की जे कार्यरत आहेत शिक्षक त्यांनी टीईटी द्यावी का। हो, त्यांना तर टीईटी देणं बंधनकारकच आहे। जर तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची असेल, सेवेमध्ये कायम राहायचं असेल तर टीईटी पास होणं बंधनकारकच आहे। 2027 पर्यंत तुम्हाला टीईटी पास करणं अनिवार्य आहे। जर तुम्ही टीईटी पास नाही केलात तर तुमची नोकरी वर गदा येईल, असं मी नाही म्हणत, असं सुप्रीम कोर्ट म्हणतं। सुप्रीम कोर्टाचा तो निर्णय आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना टीईटी बंधनकारक केलेली आहे। पूर्वी ज्यांना नोकरी लागायची होती त्यांना तर बंधनकारकच होती, पण जे आता नोकरीवर लागलेले आहेत, कार्यरत आहेत, अशा सर्व शिक्षकांसाठी टीईटी ही कंपल्सरी आहे। मग या टीईटी मधून ज्यांचं वय म्हणजे रिटायरमेंटसाठी फक्त 5 वर्ष राहिलेले आहेत त्यांना सूट आहे। मग जे प्रमोशन हवे, ज्या शिक्षकांना प्रमोशन आहे त्यांच्यासाठी तर टीईटी सुद्धा देणं बंधनकारकच आहे, अन्यथा प्रमोशन होणार नाहीये। भविष्यामध्ये केंद्र प्रमुख व्हायचंय त्यासाठी सुद्धा तुम्हाला टीईटी देणं बंधनकारकच आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की आता जे काही टीईटीचं नोटिफिकेशन आलेलं आहे, मी याच्यामध्ये टीईटीसाठी फॉर्म कोणी भरू शकतो। काही टीईटी फक्त शिक्षकांसाठी आहे। शिक्षकांसाठी म्हणजे जे काही कार्यरत असलेले शिक्षक आहेत, ही टीईटी फक्त त्यांच्यासाठीच आहे का, तर असं काही नाहीये। महाराष्ट्रामध्ये
जे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत किंवा ज्यांना भविष्यामध्ये शिक्षक व्हायचंय किंवा ज्यांना नुसतं फक्त TET पास करायचे, अशा सर्वांसाठी ही TET आहे, ना की फक्त कार्यरत शिक्षकांसाठी. लक्षात आलं? शिक्षकांशी ज्यांना भविष्यामध्ये शिक्षक व्हायचे, जे कार्यरत शिक्षक आहेत यांच्यासाठी. आणि TET मध्ये फॉर्म हे कुणीही भरू शकतं. ज्यांचं D.Ed B.Ed झालेलं आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. नुसतं D.Ed झाले फॉर्म भरू शकता, नुसतं B.Ed झाले फॉर्म भरू शकता. मग त्याच्यानंतर आणखीन एक्स्ट्रा एज्युकेशन झाले तरी सुद्धा फॉर्म भरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्यांना नोकरी टिकवायची आहे त्यांच्यासाठी TET आहे. ज्यांना भविष्यात शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी TET आहे. ज्यांना 1ली ते 5वीचा शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी TET आहे. ज्यांना 6वी ते 8वीला भविष्यात शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी सुद्धा TET आहे. ही TET फक्त स्पेशल कार्यरत शिक्षकांसाठी नाही आहे, हे सर्वांसाठी आहे. ज्यांचं D.Ed B.Ed झाले ते सुद्धा फॉर्म भरून TET देऊ शकतात. आलं लक्षात? TET कोणासाठी, TET कोणी द्यावी, जे काही प्रश्न पडले होते ते त्या प्रश्नाचं उत्तर दिले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, की याच्यामध्ये कार्यरत शिक्षकांसाठी काही सूट देण्यात आलेली आहे का? तर हे पहा, जे काही पूर्वीचे नियम आहेत, ओपनसाठी 90 मार्क, कास्टसाठी 82 मार्क, बस. याच्या बाहेर तुम्हाला कसलीही सूट नाही आहे. मग जे काही माजी सैनिक वगैरे असतात त्यांच्यासाठी 75 मार्क अशी ते सूट आहे. पण बाकी जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी स्पेशल सूट आहे का? म्हणजे त्यांना फक्त 45%लाच पास आहे का? असलं काही नाही आहे. असला काही जांगडगुत्ता वगैरे तसला काही केलेलं नाही आहे. तसलं काही तुम्हाला खुश करण्यासाठी सरकारनं काही केलेलं नाही आहे. जे काही नियम आहेत, ओपनसाठी 90%, ओपनसाठी 60%, कास्टसाठी 55%. म्हणजे 150 पैकी तुम्ही ओपनमध्ये असाल तर 90 मार्क घ्यायचे, कास्टमध्ये असाल तर 82 मार्क घ्यायचे आणि TET पास व्हायचे आणि आपली सेवा टिकवायची. असं साधं सरळ आहे. असो, जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न होते, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडले होते, त्या सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, उत्तरं दिलेले आहेत. तुम्हाला आणखीन काय प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्त्वाचं, आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स आहेत, पेपर 1च्या नोट्स आहेत, पेपर 2च्या सामाजिक शास्त्राच्या नोट्स आहेत, मानसशास्त्राच्या नोट्स आहेत, पेपर 1 व 2 याच्या कॉम्बोच्या नोट्स आहेत. फक्त तुम्हाला परिसर अभ्यासच्या नोट्स हव्या असतील तर ते सुद्धा आहे. फक्त तुम्हाला सामाजिक शास्त्राच्या नोट्स हव्या असतील तर त्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता तुम्हाला ह्या नोट्स कशा घ्यायच्या असतील तरी इथे मी तुम्हाला हे दिलेलं आहे किंवा इथं खाली नंबर सुद्धा फ्लॅश होत असेल, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून मेसेज करा, तुम्ही सॅम्पल मागवा, तुम्हाला सॅम्पल सुद्धा भेटून जाईल. आणि ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला ह्या व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटतात. याला पासवर्ड असतो, पासवर्ड टाकून नोट्स ओपन होतात. पासवर्ड सुद्धा तुम्हाला दिला जातो, काहीही काळजी करू नका. आणि एकदम जबरदस्त सांगतो की ह्या जर तुम्ही नोट्स घेतल्या तर 100% तुम्ही TET पास करू शकता. कारण 2021 पासूनचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे की आपल्या नोट्सच्या बाहेर परीक्षेमध्ये काहीही येत नाहीये. विश्वास बसत नसेल तर 23 नोव्हेंबरचा मानसशास्त्राचा पेपर बघायचा, समाजशास्त्राचा पेपर बघायचा, परिसर अभ्यासाचा पेपर बघायचा आणि आपण त्याच्यावर एक व्हिडिओ टाकलेला आहे प्रूफ सहित. सामाजिक शास्त्रामध्ये इतिहासामधले 20 पैकी 18 प्रश्न आपल्या नोट्समधले होते. नागरिकशास्त्रापैकी 10 पैकी 10 प्रश्न आपल्या ह्याच्या नोट्समधले होते. जे काही भूगोलाचे 30 प्रश्न होते त्या 30 पैकी 25 प्रश्न हे आपल्याच नोट्समधले होते. आणि जो काही परिसर अभ्यास होता पेपर 1चा त्याच्यापैकी 30 पैकी तब्बल 26 प्रश्न हे आपल्याच नोट्समधून आले होते. याचे पुराव्यासहित मी पुराव्यासहित 1 तासाचा व्हिडिओ टाकलेला आहे. प्रश्न, मग त्याचा आपल्या नोट्समधलं उत्तर, कुठल्या पेजवर होतं, काय नाही, उत्तर कसं आहे, सगळं समजून सांगितलेलं आहे. सॅम्पलसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहून घ्या. मग व्हॉट्सअपला नोट्स पाहिजे असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याचं सॅम्पल मागवा, सॅम्पल पहा. परिसर अभ्यास सामाजिक शास्त्राच्या नोट्स तब्बल मी 90 पेजचं सॅम्पल तुम्हाला देतोय. ते सॅम्पल 90 पेजचं वाचा, त्यानंतर ठरवा नोट्स घ्यायच्या का नाही. पण मानसशास्त्राच्या सुद्धा अपडेटेड नोट्स आहेत. 23 नोव्हेंबर 2025ला जो काही पेपर झाला त्याच्यामध्ये सुद्धा मानसशास्त्रामध्ये जर नवीन काही चॅप्टर आले होते ते चॅप्टर सुद्धा इन्क्लूड करून आपण मानसशास्त्राचं 2nd एडिशन अवेलेबल केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 28 चॅप्टर आहेत. पूर्वी 18 चॅप्टर होते, आता 28 चॅप्टर केलेले आहेत. पूर्वी 153 पेजेस होते, आता 324 पेज केलेले आहेत. एकदम डॉट टू डॉट केलेलं आहे. आता याच्या बाहेर मानसशास्त्र काहीच येणार नाही. पूर्वी मानसशास्त्र 351ला होते, आता 401ला आहे. इथं तुम्हाला सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ते पहा, त्यानंतर तुम्ही ठरवा. तर ठीक आहे,
असो आजच्या या व्हिडिओमध्ये ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओ ठीक आहे. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. आणि आपल्या ह्या चॅनलवर TET आता रोज व्हिडिओ येतील, रोज नोट्सचा व्हिडिओ येतील, रोज तुम्हाला एकदम प्रॉपर गायडन्स मिळेल आणि प्रॉपर नोट्ससुद्धा ह्या चॅनलवर मिळून जातील. म्हणजे तुम्हाला TET पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.